नागपुरी मसाला आहे 2 पाकिट. तो कोणाला? ते जय महाराष्ट्रवाल्यांना. जय महाराष्ट्र. ते काय अवध सांगितली आम्हाला झालं म्हणून काय आम्हाला काय मान काय काय टणटण का करतेस? काय झालं काय? अगं भांडली म्हणलीस की काय कोणाशी? हवं नानीजी शेणाबरोबर भांडण करून आली आम्ही. काय म्हणाली ती? हवं ती चिमणी ईशा तिच्या सांगण्यावरनं शेण्याने घराबाहेर काढलंय आम्हाला. मला म्हण तू राधिकाची चमची आहेस. तू का गप्पा बसलीस? द्यायचं उत्तर तिला आणि तिला सांगायचं म्हणा हो आहे मी राधिकाची चमची. हा तुझ्या का पोटात दुखतंय? अव मी थोडीच गप्प बसतीये नानाजी. मी बोलले ना मग तर मला म्हणाली तू कामावर निघून जा पगार बी देणार नाही. काय? अरे याला काय अर्थ आहे? मला कळत नाही भांडण झालं कशावरून? अव नानाजी नाही बरोबर आहे तुझं. त्या शनायाला राधिकाचं सुख फुकतं ना. म्हणजे आमच्या घरातल्या बातम्या तिकडे कशा जातात हे बघ. ते काय नाही त्या पोचणारच. कारण घरातल्या मालकिणीला बाहेर काढलं आणि ती घरात जाऊन बसले ना. बकुळा तुझा काही चुकलेलं नाहीये. गुरुनाथ जोपर्यंत राधिकेला घरात घेत नाही ना तोपर्यंत तिकडच्या बातम्या इकडे आल्याच पाहिजेत. खूप मिजाज वाढत चालले त्या शनायाच्या. नाही नानाजी, नुसतं बोलून उपयोग नाही. ते शनीचं आता काहीतरी करायलाच पाहिजे. अगं पण गुरुनाथ तिच्या बरोबर आहे आणि तो जोपर्यंत तिच्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही कितीही धडपडलात काहीही केलं तरी ती काही घराच्या बाहेर निघणार नाहीये. पण नानीजी, तिने आज बकुळा मावशीचा अपमान केला. पण नाही तिला या अपमानाची परतफेड करायला लावली ना तर नाव नाही सांगणार राधिका गुरुनाथ सुभेदार. तू शना आहेस ना? नाही मी गॅरेजवाल्यांना फाईल द्यायला आले होते. त्यांनी माझं काम झालंय आता. सो काय जास्त शहाणपणा करू नकोस. आम्ही युनियन कडून आलोय. युनियन? हो, घरकाम करणाऱ्यांची युनियन आहे आमची. या बकुळ्याला का त्रास देतेस तू? मी? मग काय, तशी तक्रार केली तिने आमच्याकडे. काही नोटीस दिली नाही, काही आगाऊ सूचना दिली नाही आणि एकदम कामावरून काढून टाकलंस. अरे बकुळा, बघा बघा ताई कशी ओरडतीये माझ्या अंगावरती. अशीच सारखी ओरडत असती बरं का. सरळ सरळ उत्तर दे, नाहीतर इथेच तुझ्या घराच्या समोर ठाण मांडून बसू. बसा ग. निघायचं काय करताय तुम्ही? अजून आमच्या युनियनच्या 10-12 बायका येतील आणि त्यांना नुकसान भरपाई म्हणून तुला एका दिवसाचा आमच्या सगळ्यांचा पगार द्यावा लागेल. अरे पण का आपल्याला सांग नाही काय केलं? इथं नाही केलं सगळं. काय झालं? अव अव ताई बघा ना या शेणा मॅडमने कामावरनं काढून टाकलंय. पगार बी देत नाही म्हणून युनियनच्या बायका घेऊन आल्या. आता बोलता येत नाही म्हणून नाटक करते बघा. गे शनिया, बकुळा मावशी काय म्हणून राहिली? हा, तू असं केलं काय गये? नाही मला कळत लागलं नाही ओरडा येते सांगते हे काय बोलून राहिली तू? शिव्या देऊन राहिली का? पा शिव्या देऊन राहिली. बघा शिव्या देते बघा बघा. नाही 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 देते शिव्या. शिव्या नाही. मग काय म्हणून राहिली तू? शनिया, एवढं काय? हा म्हणजे तू मला उठा उठा म्हणून राहिली, जा म्हणून राहिली. वा रे वा, असं कसं जा? तिचे महिन्याचे पैसे द्या आणि जो काही हिचा अपमान केलाय ना त्यासाठी तिची माफी मागा. ए शनिया, तू काय माफी मागणार नाही म्हणून राहिली का?
बाई, असं नको करू. या बायका खूप डेंजर आहेत. त्या तुला उचलतील आणि घरोघरची धुडी भांडी करायला लावतील. सुरुवात माझ्या घरापासून होईल. हे पण दुगा बैताळ. नाही 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 नाही. काय नाही 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 हा? काय बोलून राहिली तू शन्या? तुझं तुला तरी कळून राहिलं का? माफी मागणार नाही का तू? हा? हा. बकळं मावशी ती सॉरी म्हणून राहिली बर का. ते टॉय टॉय म्हणजे सॉरी. हा आता ते पगाराचं काय? त्याचं काय करून राहिली तू? आणते. शेणा आता माझ्या अंगावर ओरडलीस ना ती गॅदराक आणि तुझ्या त्या चिमणीला बी सांगून ठेव. ए पैसे देऊन राहिली ना तू? पैसे ताई वाचली नाही तर या बायकांनी सोडली नसती बरं का. तुमच्यामुळे मला पगाराचे पैसे बी मिळतात. बरोबर आहेत ना? होय होय. बरं बकळा मावशी आता ती सॉरी पण बोलली, तुझा पगार पण मिळाला. आव ना. चला चला झालं आता काम. हा चल तुम्ही लागा तुमच्या कामाला. जा बरं. लई मेहरबानी झाली ग बायानो. चला चल या या या. चला. हो हो. राधिका ताई येते बरं का. तुम्ही आला नसतात ना तर ही बया बदली नसती. ये शेण्या तुझ्या पापाचा घडा भरलाय म्हणून बोलता येत नाही बघ. हेंग 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 करतीस ती. शन्या इथं सुरुवात आहे. यापुढे बघ काय होतंय. आणि बकळा मावशी काय म्हणाली ते ऐकलंस ना? खरंच पापाचा घडा भरलाय तुझ्या. हे घ्या नाल पाणी. नाही मला नको. द्या ना उन्हात चांगलं असतं या. नाही मला ना अनइझी होतंय म्हणून. अरे अनइझी फील होतंय. नाल पाणी बरं पडेल घ्या ना. थँक्स. रेवती बरं वाटत नसेल तर घरी गेल्यावर राधिका मॅम कडून ते मेडिसिन घ्या. मला एकदा असंच होत होतं तेव्हा मॅमने कसला तरी तो काढा केला होता. अरे वहिनी ना ऑलराऊंडर आहेत. तुम्ही ना खूप लकी आहात. अशी मस्त बेस्ट फ्रेंड मिळाली आहे. अरे तुमचा असिस्टंट आला नाही अजून. येईलच इतक्यात. यायला हवा होता एमाना. सॉरी मॅम लेट झाला. इट्स ओके. कुणाल मीट माय फ्रेंड्स. हाय हॅलो सर. हॅलो मॅम. हाय. हॅलो. मॅम मला इथे सांगते आम्हाला तुझी मदत हवी आहे एका कामासाठी. मदत? आणि माझी? हा कुणाल तू शनाला ओळखतोस ना? हो पण तिचा काय संबंध? माझा एक मित्र आहे गुरुनाथ सुभेदार.